ग ग ग ग ग ग ग ग ग इतके कपडे. ए तायडे, ए या जॅकेटवाल्या पोरीला सांग ना, माझं टर्न नाही हिचं टर्न आहे वॉशिंग करायचा. लास्ट मंडेला जाऊन गेला माझा. काय बोलते लास्ट मंडे? अगं लास्ट ट्यूजडेला धुतले होते तू. ट्यूजडे. ए सांग तुझा उपास कधी असतो ताई? गुरुवारी. हा मग गुरुवार म्हणजे ट्यूजडे. कळतं का गुरुवार म्हणजे थर्सडे? एवढं पण कळत नाही का तुला? बोलायचं नाही मग. थांब आपण सुजाला विचारू. सुजा, कधी धुतले होते मी कपडे? मी सुशिक्षित आणि कर्तबगार झालो ते तुमचे हे प्रश्न सोडवण्यासाठीच. गेल्या वेळी आनाने कपडे धुतले, कपड्यांची संख्या होती 43. यावेळेस तुझा टर्न आहे आशुतोष शिवलकर. अजून नाही का काही? किती बादल्या पाणी वापरलं होतं, किती ग्राम डिटर्जंट घेतलं होतं, याला माहितीचा अधिकार नुसतं. आमच्याच बरोबर एवढे कपडे असतात. इतके कपडे कोण देतं का? हे यांच्या 3-3 कपडे असतात राव. आमच्यावर एवढा भार. डोंट वरी आशू, तुझा भार हलका करतो मी. तू मॅड आहे का? धुवायचे कपडे बागेत कशाला डंप करतोयस? केशव लॉजला चाललोय ना, तिथे जाऊनच धुतो आता कपडे. तिथे काय फ्री मध्ये धुवून देतात का? खरंच चाललंय? काय ना रेश्मा, माझ्यातला आणि घर मालकामधला जो अबोला आहे ना, तो आता पाण्याने भरलेल्या फुग्यासारखा झालाय. तो जर फुटला तर या घरात दुराव्याचा चिखल होईल. चिखल व्हायच्या आत निघतो. आणि खूप आठवण आली तुमची तर येईन परत. मला काय वाटलं तर फोन आहे, फोन करा. फारच अलंकारिक झाले ना भाडे करू. त्यांना विचारा काय सोडायला बिडायला जायचंय का? तू वेडास का सुजय? सोडून यायचं काय? थांबव ना त्याला. काय नाही, यांजना ते नवरा बायकोंसारखं झालंय. ते नाही का भांड्याला भांड लागतं. पण फक्त हे जरा मच्युअर्ड नवरा बायको आहे, त्यामुळे एकमेकांशी बोलून ठरवून मग शॉर्ट टर्म डिवोर्स घेतात. क्या बात आहे मीनल, कबीरच्या प्रेमात पडल्यापासून तू सुद्धा एकदम स्मार्ट आणि मच्युअर झालीस ग. ग्रेट. आशू थांबव त्याला. काही वेळेला थांब. सगळीकडे मलाच लक्ष घालायला लागते. आशू बस, काही बोलायचं नाहीये. मला काही कळत नाही का काही? बघितलं, माझा चार्जर घेऊन चालला होता. मला माहितीये तुझा चार्जर बाद झालाय. मला लागेला दुसरा विकत घ्यायचा. मला जसं काही कळतच नाही यांची नाटकं. आणि हे घाबरायचं काही कारण नाहीये. हे दोघं तसलेच नाटकी आहेत. काही नाही, लगेच येईल परत. बाय. कैवल्य, ए बॅग घेऊन कुठे बाहेर निघालायस? आलाय, जस्ट आलाय. एका मित्राकडे गेला होता, तिकडून जस्ट आलाय.
आत येऊ का? हा तुमचा हाय क्लास बंगला नाहीये, आमचं छोटंसं माझघर आहे. पण आम्हाला आवडतं ते खूप. सो प्लीज घरावर काही कमेंट करू नका. छान आहे तुमचं घर. हो हाय, तूच ना माझ्याशी भांडायला आली होतीस कैवल्यासाठी? आणि ती ती छोटी? हो हाय. लक्षात आहे तुमच्या? मग अगं माझ्या मुलाची काळजी घ्यायला तुमच्यासारखे सगळे मित्र आहेत याचंच समाधान वाटतंय मला. हे समाधान व्यक्त करायला फार उशीर झाला ना तुम्हाला? मला ऍक्च्युली एका कामाला जायचंय. मी निघू या शो. तू यांची काय परमिशन घेते? तू जा ना. थँक्स. तुम्ही मला काही ऑफर करायच्या आधी मीच तुम्हाला ऑफर करतो. चहा घेणार? हो. तू करणार आहेस चहा? हो. तुमच्या त्या मोठ्या बंगल्यात काही शिकलो नाही मी, पण या छोट्याशा घरांनी खूप काही शिकवलंय. केर काढतो, कपडे धुतो, चहा बनवतो, प्रयत्न करतोय. नाईस. दॅट्स नाईस. काका, बाबा, तुम्ही बसा ना. अरे बापरे, इतका पसारा करतात ना पोरं. ते कपडे झालं ना. हा, घेऊन जातो सगळं, काय प्रॉब्लेम नाही. बसा बसा व्यवस्थित. हा. चला, चला. बसा बसा. असू हा. अ, राहू दे. कहाल येते आता इथे? काय काय गरज काय आता इथे माझ्या घरी यायची? काय झालंय तुला? केवढा त्रागा करून घेतोय सर? भेटावंसं वाटलं असेल त्यांना म्हणून आले असतील. घरी असताना कधी हॉल मधून बेडरूम मध्ये आले नाहीत मला भेटायला. आत्ता का आले तिथे? नाही रेश्मा, मी तुला सांगतोय, काहीतरी कारण आहे. कारण असल्याशिवाय ते मला इथे भेटायला येणार नाही. काय कारण आहे ते कळत नाहीये मला फक्त. सर, अरे कशाला? हे आज नाही धुतली तर उद्या घालायला नाही भेटणार ना. म्हणून. वा, कशाला आलेत ते? मला काय माहिती. हाय सुजय. हॅलो. पिऊ कशी आहे? तुम्हाला कसं काय माहित? अरे कैवल्याची आईनी सांगितलं मला. अच्छा. आणि तू तिची खूप काळजी घेतोस असं सुद्धा म्हणाले. आपण जमेल तेवढं करायचं. ऍक्च्युली सगळ्यांची खूप मदत होते आमच्या इकडे.
हो. कैवल्याने तर खूपच मदत केली. ऍक्च्युली ते एक डॉक्टर आहेत हाजिरनीस म्हणून, ते कैवल्याच्या ओळखीचे आहेत. तर त्याने मग मला अपॉइंटमेंट वगैरे त्यांची मिळवून दिली, कॉन्टॅक्ट दिले. आता तिची ट्रीटमेंट त्यांच्याकडे चालू आहे, त्यामुळे होपफुली आता बरं वाटेल तिला. बट डोंट वरी, ती नक्की बरी होईल. थँक्यू. तुम्ही कसे आहात? ज्याचा एकुलता एक मुलगा त्याच्याबरोबर राहत नाही, तो बाप कसा असणार? तू नको करू पोहे वगैरे, ते नाही खाणार आहे तुझ्या हातचे पोहे. एक्झॅक्टली. ऐक ना, पोहे नको करू, पास्ता नाही तर पिझ्झा कर, मी हेल्प करते. चल. आहे ना, मी असं म्हणतोय की ते आपल्या घरी काही खाणार नाही. त्यांना नाही आवडत असं मिडल क्लास. टूरला जाताना सुद्धा शेफ घेऊन जातात स्वतःच. ते उगाच आलेले नाहीत, मी सांगतोय तुम्हाला, काहीतरी अजेंडा घेऊन आलेले आहेत. अजेंडा कसला? मला नाही माहिती. पण ते तुला न सांगता कसं आले इथे? मला नाही कळलेलं अजून कारण काय. त्यांना विचारलं नाही का? नाही विचारलं. अरे पण मला नाही माहिती, हिला नाही माहिती, कोणालाच नाही माहिती. तुला तरी माहिती पाहिजे ना. विचार त्यांना. अरे विचार ना, जा ना. जा तू विचार, जा विचार त्यांना. डायरेक्ट समोर उभे राहा आणि अरे विचार काय का आला. चाललंय? मी त्याला न्यायला आलोय. खरंच का? हो. माझा एकुलता एक मुलगा, त्याला मी महिने बघत नाही, त्याचा चेहरा बघत नाही, त्याचा स्पर्श तर सोडाच. माझ्या मनाची काय अवस्था होते ती माझी मलाच ठाऊक. ऍक्च्युली माझा तसा काही संबंध नाही, त्यामुळे मी बोलू नये, पण मी बोलतो आता. बाबा, तुम्हीच विरोध केलात ना त्याच्या कलेला. संगीत त्याचा श्वास आहे. मग त्याशिवाय त्याला त्याच्या अस्तित्वाची कल्पनाच करता येत नाही. मी मान्य करतो की मी त्याला समजून घेण्यात कमी पडलो. माझी चूक मला मान्य आहे. त्याच्याबद्दलचं माझं मत पूर्णपणे बदललंय. बाबा, खरंच जर असं झालं असेल तर मग ते फारच चांगलं होईल, नाही का? म्हणजे तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि अर्थातच सगळ्यात महत्वाचं त्याच्यासाठी. मी खरं बोलतोय सुजय. तो लहान असताना मी त्याचे सगळे हट्ट पुरवले आणि तो मोठा झाल्यावर माझे सगळे हट्ट त्याच्यावर लादले. मला तो बिझनेसमन व्हायला हवा होता. पण कसं आहे बाबा, चंदनाचं झाड आपण कुंडीत कसं लावणार? आणि लावलं तरी मग त्याचा बोन्साय होणार ना. आपलं कैवल्य चंदनाचं झाड आहे हो. म्हणजे काही लोकांना जगण्याचा अर्थ फार डीपली कळलेला असतो, फार फार डीपली. कैवल्य त्यातला आहे. ते असामान्य असतं, म्हणजे अशी माणसं. पण ते आपल्या आसपासच्या सामान्य लोकांमध्ये लपून जाण्यासाठी असं सामान्य असल्याचा कांगावा करत जगतात आणि आतून ते आपलं असामान्यत्व जपतात. आपलं कैवल्य त्यातला आहे. फार मोठा, फार सच्चा कलावंत होऊ शकतो. तो जितका तुम्हाला कळला ना, तितका मला कळलाच. बाप म्हणून फेल ठरलो मी. बाबा प्लीज, तुम्ही आता असं सॉरी वगैरे म्हणू नका ना प्लीज. म्हणजे मला काय वाटतं, तुम्हाला जे योग्य वाटत होतं ते तुम्ही केलं. आता त्यात मतभेद होते, त्यामुळे तो घर सोडून गेला. पण तुम्ही म्हणत असाल तसं आता त्याच्या मनासारखं तुम्ही त्याला जगू दिलं तर मी अजिबात विरोध करणार नाही. खरंच नाही करणार विरोध. त्यांनी त्याचं आयुष्य त्याला पाहिजे तसं जगून दे. फक्त ते माझ्याबरोबर जगू दे. हवं तर मी त्याची माफी मागतो, पण तो माझ्यावर यायला हवा. हे बघा बाबा, प्लीज तुम्ही हात वगैरे जोडू. आम्ही तुमच्या मुलासारखे आहोत. येईल तो नक्की. मी बोलीन त्याच्याशी.
काय मेलोड्रामा चाललाय मिस्टर वसंत कारखानीस? बघा, या घरात सीन क्रिएट करणारे ऑलरेडी खूप लोक आहेत, तर तुम्ही भर घालू नका. काय झालं सुजय? काय म्हणताय ते? सुजय, तू यांच्यासमोर इमोशनल वगैरे होऊ नको. यांना आवडत नाही इमोशनल झालेलं, आणि ते पण कधीच इमोशनल होत नाहीत अजिबात. अश्रू सुद्धा विकत घेता येतात त्यांना. चल. नाही थांब ना रे, ते काय काय बोलायला आले ते बोलू दे. बोला. चल. थांब तू, थांब सुजय. काय डील ऑफर करतायत बघू दे ना मला. मला जरा बोलायचं तू. नाही थांब तू, मला यांच्याशी बोलायचं. चल. बोला. चल कैवल्य, चल. बोला ना. हो चल, मी बोलतो तुझ्याशी. नाही थांब सुजय, मी बोलतोय ना त्यांच्याशी. आज चल, आज चल, आत्ता चल. ऐक माझा ऐक. अरे पोहे आणलेत, दे ना. तू गेलेस? हो. गुड. हे बघा, आपल्यातला अबोला आपण थोड्या वेळासाठी विसरून जाऊया. मला एवढं सांग, तुझा एवढा राग काय आहे त्यांच्यावर? कारण मी त्यांच्यावर प्रेम करावं ही कधी संधी दिलीच नाहीये त्यांनी मला. मान्य, आजवर ते चुकले, सपशेल चुकले. पण आज ते स्वतःहून आलेत की नाही आपल्या घरी? आणि ते का आले तिथे हे त्यांना न विचारता तू एवढा राग करतोयस का? तू काय एवढी वकिली करतोयस त्यांची? त्यांच्या कंपनीमध्ये जॉब ऑफर मिळाली का तुला? काय बोलतोयस कैवल्य? आणि आपल्या वडिलांची कोणी असं वागतं का? ते माझ्याशी कसे वागलेत ना इतकी वर्ष, ते माझ्याशी कसे वागलेत ना इतकी वर्ष, ते असं शूट करून ठेवायला हवं होतं. दाखवलं असतं तुम्हाला. मग प्रश्न विचारले असते का असं का वागतोयस वगैरे. हे बघ, ते तसे वागले असतील तेव्हा, पण आता ते तसेच वागणार आहेत हे गृहीत धरणं चुकीचं नाहीये का? आई, तू मला मगाशी म्हणालास पोहे करू नकोस, ते खाणार नाही, त्यांना आवडणार नाही. त्यांनी स्वतःहून मागून घेतले माझ्याकडून मगाशी. आता हा थोडा बदल नाहीये का? पोहे खाल्ले, बाप रे, एवढे बदललेत नाही का? जे एखाद्या पॉलिटिशियननी इलेक्शनच्या आधी असं गरीब लहान पोराला कडेवर घ्यावा ना, तसा फील आलाय मला आता. मुळात ते हे नाटक का करतायत हेच कळत नाही मला. हे बघ, सगळ्यात आधी तू मनातून ही गोष्ट काढून टाक की हे सगळं नाटक चाललंय. दुसरी गोष्ट, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. त्यांचं तुझ्या वाचून काहीही अडलेलं नाही. त्यांचा बिझनेस सेट आहे, त्यांचं आयुष्य अगदी फार छान ऐशो आरामात चाललंय. मग त्या आयुष्यात तू नाही आहेस काय बोलले? ते आज इथे तुला घेऊन जाण्यासाठी आले. काय बोलतोयस तुझ्या? हो, आज ते याला इथून घेऊन जाण्यासाठी आले. हे बघ, त्यांना पूर्णपणे पटलंय की आजवर ते जे वागले तुझ्याशी ते चुकीचं होतं. देवच पावला नाही, साखर ठेवलेत ते देवासमोर. हे थांब थांब, मी कुठेही जात नाही. मला नाही खरं वाटत आहे. कैवल्य, आज त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदा ते जे वागले त्याबद्दलचा पश्चाताप आणि तुझ्याविषयीचं प्रेम एकत्र पाहिलंय मी. मला माझ्या वडिलांचं प्रेम कधी मिळालं नाही, त्यामुळे त्या प्रेमाची किंमत फार नीट माहिती आहे मला. हे बघ, आपल्या
आपण सगळेच रक्ताची नाती तुटलेली माणसं आहोत. आज पहिल्यांदा बाहेरून कोणीतरी ते रक्ताचं नातं परत जोडण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. तुला जायला कुटुंब मिळतंय, यापेक्षा चांगलं काय नाही? हे बघ तिथे तुझी सगळी फॅमिली आहे. तुला तुला गब्बू म्हणून हाक मारणारी तुझी आई आहे तिथे. तुला संधी मिळते काय बोलले? तुला तिथे जायलाच हवं. तुझे बाबा स्वतःहून तुला घेऊन जायला आले.